कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, बाहेर हलका पाऊस सुरू आहे, सगळं काही अगदी सामान्य वाटत आहे आणि अचानक अवघ्या काही मिनिटात आकाशातून इतकं पाणी कोसळतं की रस्त्यावर अक्षरशः नदीसारखा पाण्याचा प्रवाह वाहू लागतो. गाड्या वाहून जातात, घरे पाण्याखाली जातात आणि संपूर्ण परिसराचं चित्र बदलून जातं. लोक म्हणतात ढग फुटला, पण ढग खरंच फुटतो का? की आपण अनेक वर्षांपासून एका गैरसमजावर विश्वास ठेवत आहोत. आज आपण निसर्गातील अशाच एका अद्भुत रहस्याचा शोध घेणार आहोत आणि शेवटी तुम्हाला समजेल ढगफुटीचा अंदाज आधीच लावणं इतकं कठीण का असतं. चला, निसर्गाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. ढगफुटी म्हणजे आकाशातला ढग फुग्यासारखा फुटतो असं अजिबात होत नाही. मग लोक ढग फुटला असं का म्हणतात? कारण जेव्हा अतिशय कमी वेळात आणि अतिशय छोट्या भागावर प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो, ते दृश्य इतकं भीषण असतं की जणू आकाशातील पाण्याचा साठाच एकाच वेळी खाली कोसळला आहे अशी भावना निर्माण होते. म्हणून या घटनेला ढगफुटी हे नाव मिळालं. पण यामागं नेमकं विज्ञान काय आहे? सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव आणि जमिनीवरील पाणी वाफ बनून वातावरणात जातं. ही गरम आणि ओलसर हवा सतत वर चढत राहते. जशी ती वर जाते तसं वातावरण थंड होतं आणि त्या वाफेचे असंख्य सूक्ष्म पाण्याचे थेंब तयार होतात. हे थेंब मिळून ढग तयार करतात. परंतु काही वेळा वातावरणातील जोरदार वरच्या दिशेचे हवेचे प्रवाह या थेंबांना लगेच खाली पडू देत नाही. त्यामुळे ढगामध्ये पाण्याचं प्रमाण वाढत राहतं. थेंब मोठे होत जातात, ढग अधिक जड होत जातो आणि मग एक क्षण असा येतो जेव्हा हवा त्या थेंबांना धरून ठेवू शकत नाही. क्षणात प्रचंड पाणी खाली कोसळतं. यालाच आपण ढगफुटी म्हणतो. पण ही घटना डोंगराळ भागातच जास्त का घडते? समुद्रातून आलेली ओलसर हवा जेव्हा एखाद्या उंच डोंगराला धडकते तेव्हा तिच्यासमोर वर जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. वर गेल्यावर ती झपाट्याने थंड होते, मोठे आणि दाट ढग तयार होतात आणि योग्य परिस्थिती निर्माण झाली तर एका छोट्या भागावर काही मिनिटात प्रचंड पाऊस पडू शकतो. म्हणूनच हिमालयासारख्या डोंगराळ प्रदेशात ढगफुटीच्या घटना तुलनेने अधिक दिसून येतात. आता प्रश्न पडतो, आज आपल्याकडे उपग्रह आहेत, रडार आहेत, अत्याधुनिक हवामान यंत्रणा आहेत, तरीही ढगफुटीचा अचूक अंदाज आधीच का सांगता येत नाही? कारण ढगफुटी ही अनेकदा अत्यंत लहान क्षेत्रात आणि अतिशय कमी वेळात विकसित होणारी घटना असते. हवामान तज्ज्ञ मुसळधार पावसाचा इशारा देऊ शकतात, पण नेमक्या कोणत्या गावावर, कोणत्या दरीत किंवा कोणत्या टेकडीवर काही मिनिटात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होईल हे अनेकदा आधी सांगणं अत्यंत अवघड असतं. म्हणूनच ही घटना अचानक घडल्यासारखी वाटते. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, हवामान बदलामुळे ढगफुटीच्या घटना वाढत आहेत का? वैज्ञानिकांच्या मते उबदार वातावरण अधिक जलबाष्प धरून ठेवू शकतं. त्यामुळे काही परिस्थितींमध्ये अतिवृष्टीच्या घटना अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढू शकते. मात्र प्रत्येक ढगफुटीचं कारण फक्त हवामान बदल आहे असं म्हणणं योग्य नाही. स्थानिक हवामान, डोंगरांची रचना, वाऱ्याची दिशा आणि वातावरणातील अनेक घटक एकत्र आल्यावरच अशी घटना घडते. म्हणून ढगफुटी म्हणजे आकाश फुटणं नाही, तर निसर्गातील अनेक अदृश्य शक्ती एका क्षणी एकत्र आल्यावर घडणारी अतिशय तीव्र पावसाची घटना आहे. आपण आकाशाकडे पाहतो, पण त्यामागे चाललेल्या निसर्गाचा अद्भुत खेळ आपल्याला दिसत नाही. प्रत्येक पावसाच्या थेंबामागे एक संपूर्ण विज्ञान दडलं आहे आणि जेव्हा निसर्ग त्याची खरी ताकद दाखवतो तेव्हा माणूस किती लहान आहे याची जाणीव होते. जर आजच्या या प्रवासातून तुम्हाला काही नवीन समजलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. कारण निसर्गाला घाबरण्यापेक्षा त्याला समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. धन्यवाद. पुन्हा भेटू निसर्गातील आणखी एका अद्भुत रहस्यासह.